पाखरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने केलेली अनोखी शक्कल पाहून तुम्ही भारावून जाल एवढं नक्की. हे आहेत 70 वर्षांचे शेतकरी पांडुरंग काटके. त्यांच्या थकलेल्या शरीराने त्यांना रानाच्या चारही बाजूने फिरून पिकांचं रक्षण करणं शक्य नव्हतं. मग काय, त्यांनी अनोखी शक्कल लढवत मस्त जुगाड केला आहे. त्यांनी टाकाऊ लहान प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बारीक खडे घातले आहेत आणि त्या बाटल्या लांब लचक प्लास्टिकच्या रस्सीला काही अंतरावर बांधल्या आहेत. ती रस्सी त्यांनी आपल्या 8 गुंठे शाळू पिकाच्या चारही बाजूंनी जागोजागी खांब रोवून त्यांना बांधून सर्व रानातून फिरवली आहे. त्या रस्सीची 2 टोकं आपल्या खोपीजवळ बांधली आहे. पाखरं शाळू खायला आल्याची चाहूल लागली की लगेचच त्या रस्सीची दोन्ही टोके दोन्ही हातांनी काटके मामा ओढत राहतात. त्यामुळे खडे घातलेल्या प्लास्टिकच्या त्या बाटल्या खुळखुळा वाजल्यासारख्या वाजतात आणि त्या आवाजानं पाखरं पळून जातात. हे जुगार माझं रस्सी प्लॅस्टिकची रस्सी आणली आहे. त्यात माझ्या त्या क्वाटरीचे दारू पिऊन पडलेल्या बाटल्या त्यात मी दगड भरून त्याची ती माळ बनवली आणि त्या सगळ्या वावरातनं फिरवून गाठी मारून एक माळ्यावरती ते सगळं जुगार वाढायसाठी मी सगळं जाग्यावर केलं. पळायची जरूर नाही, जाग्यावर बसून हलवायला की सगळं खुळखुळ्यासारखं वाजतंय. त्याच्यामुळं पाखरी जास्त करून येत नाही. ते एवढी मेहनत केली आम्ही. या 8.5 गुंठ्यामध्ये जे शाळू केलं ते पसाभर तेवढं घावलं की त्याच्यावरच आम्ही आमचं जगणं आहे. ते जर खाल्लं तर मग आम्ही कशावर जगणार? रोजगाराला पण जाऊ शकत नाही. आम्ही आमचं वय झालं आता 70 वय झालं, बाहेर रोजगार पण करू शकत नाही. ही शक्कल तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.